रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण पाहत होतो आणि तिसऱ्या सर्गामधल्या 44व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. खूप सुंदर श्लोक आहे हा 44वा. मखांश भाजाम प्रथमो मनीषिभिः त्वमेव देवेंद्र सदा निगद्यसे अजस्र दीक्षा प्रयतस्य मद्गुरोः क्रिया विघाताय कथम प्रवर्तसे. असा रघुने इंद्राला प्रश्न विचारलेला आहे की यज्ञामध्ये हवीरभाग घेणाऱ्या देवतांमध्ये सगळ्यात पहिला अधिकार हा तुझा आहे. आणि मग असा असतानाही तू माझ्या वडिलांना, ज्यांनी यज्ञाची दीक्षा घेतलेली, अजस्र दीक्षा, प्रयतस्य मद्गुरो, माझ्या गुरूंनी जी अजस्र दीक्षा घेतलेली आहे या यज्ञाची, त्यांच्याच या यज्ञीय कामामध्ये तू विघ्न कसं काय उत्पन्न करू शकतोयस, असा एक प्रश्न तिथं विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघत होतो मखांश भाजाम, नाही का, मखांश भाजाम प्रथमो मनीषिभिः, की मखस्य अंशम म्हणजे यज्ञातला हवीर भाग, यज्ञातलं हवीर द्रव्य ते जो स्वीकारतोय, ते हवीर द्रव्य स्वीकारणारा असा तू इंद्र आहेस, असा तू देवता आहेस आणि तो पहिला तू स्वीकारतोय. मग त्या हवीर द्रव्यामध्ये काय काय आहे? यज्ञामध्ये हवन करायचं आहे, यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे, यज्ञामध्ये काहीतरी सोडायचं आहे, त्याचं नाव यज्ञ. काहीतरी त्याग करायचा आहे, त्याचं नाव यज्ञ. त्यागाशिवाय यज्ञ नाही. मग कशाचा त्याग करायचा आहे? मग त्यावेळेस भगवंत गीतेमध्ये म्हणतायत की आजपर्यंत वेगवेगळ्या ऋषीमुनींनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणी काम्य कर्मांचा त्याग सांगितलाय, कोणी सर्व कर्म फलत्याग सांगितलेला आहे, कोणी दोषयुक्त कर्मांचा त्याग सांगितलेला आहे, नाही का. हे प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. आता नेमकं करायचं काय यावेळेस, हा प्रश्न उभा राहतो. त्यावेळेस भगवंत सांगतायत निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम एतान्यपितु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि. त्यावेळेस मात्र संगं त्यक्त्वा फलानि च, की मला नियत कर्म असतील, ती नियत कर्म सुद्धा सोडायची नाहीये, ती सुद्धा करायचीच आहेत. पण सोडायचं काय? तर मला कर्मासक्ती, फलासक्ती ही सोडायची. आसक्ती सोडणं, यज्ञामध्ये मला आसक्ती सोडता आली पाहिजे. आज काही झालं तरी माझी आसक्ती सुटत नाही. आपण पाहिलं आपल्याकडं जडभरताचं उदाहरण आहे एवढं मोठं, की त्या आसक्तीमुळे दुसऱ्या जन्मात राजा असून सुद्धा त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागलेला आहे. का? कारण हरणामध्ये आसक्त त्याचं जीवन होतं. आसक्तीने भरलेलं जीवन असेल ते सोडता आलं पाहिजे. जीवनासक्ती ही सुटली पाहिजे. आता जशी संतांची सुटलेली आहे, संत म्हणतायत आता उरलो उपकारापुरता. देवा आता मला काहीच करायचं नाहीये, कोणतंच कर्म करण्याचं बाकी नाहीये. ही गोष्ट ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी आपोआप ही आसक्ती सुटून जाईल. आणि आसक्ती सुटल्यानंतरच त्यांच्यासारखा मी बनेल. असं भगवंत गीतेत सांगतायत, नवां कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा
इति मायोऽपि जानाति कर्मभिर्न सबध्यते. त्याला हे कर्म बाधत नाही, त्याला हे कर्म बांधू शकत नाही. आज आपण सगळे कर्माने बांधलो गेलेलो आहे. कर्मावरती आपण स्वार होण्याऐवजी कर्मच आपल्यावरती स्वार झालेलं आहे. खूप महत्वाचा विषय हा. आज आमचं जीवन कसं झालेलं आहे नाही का. सगळे मानव जाती जर पाहिले आम्ही, प्रत्येकाचं जीवन एकाच पद्धतीने चाललेलं आहे. अजिबात त्यांच्या जीवनामध्ये काही वेगळं स्पार्क नाहीये, वेगळं चैतन्य नाहीये, वेगळा निश्वास नाहीये. भोगवादामध्ये रममाण झालेलं हे जीवन आहे आणि भोगासक्त जीवन झालेलं आहे, भीतियुक्त जीवन झालेलं आहे. भोगासक्त जीवनातून बाहेर निघता आलं पाहिजे, ती आसक्ती सुटली पाहिजे. आज सगळे आम्ही एकाच लकीर के फकीर असे झालेलो आहे. कर्मयोग्यांची गीता अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा, हे सगळं सांगणारी गीता आहे. कर्म तुम्ही करा हे वारंवार गीता सांगते, पण त्या कर्मातली आसक्ती सोडा. आज आमच्याकडून ती गोष्ट होत नाहीये. सगळेच आम्ही लाईनीत जितके पण लोक आहोत ना, प्रत्येक जण एकाच कार्यामध्ये मशगूल झालेले. आजा घोर तसेच नात मुलगा ती सूनही घोरते, नातू आणि तशीच नात शयनी घुरघुर्र गुंकारिते, झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रीला खोबरे, आले मात्र हसू मला गवसले घोरी घराणे खरे. ही आमची गत झालेली आहे. प्रत्येक जण आमच्यातला आज घोरतोय. हे घोरणं का बरं आहे? या कर्मासक्तीमुळे. धाराढूर झोपलेले सगळे. आजा घोरत असेच नात मुलगा ती सूनही घोरते, नातू आणि तशीच नात शयनी घुरघुर्र गुंकारते. साधी सुधी घोरणा नाही येते, अगदी तळाओढ लागलेली आहे तिथं. ही कर्मासक्ती आमची. प्रत्येक जण आज आमची चढाओढ नाहीये का? प्रत्येक कामामध्ये चढाओढ आहे. अभ्यास म्हणलं अभ्यासात, नोकरी म्हणलं नोकरीत, व्यवसाय म्हणलं व्यवसायात, शेती म्हणलं शेतीत, प्रत्येक ठिकाणी आज आमची चढाओढ लागलेली. कोण पुढे जात आहे, कोण बक्षीस पटकावतंय, कोण पहिला क्रमांक मिळवतोय, कोण अमुक अमुक पुरस्कार मिळवतोय. प्रत्येक जण त्या गोष्टीमध्ये आसक्त झालेला आहे. त्याच्यातून त्याला बाहेर निघून इतर गोष्टींचा विचार करण्यास वेळच उरलेला नाहीये. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ह्या लोकांचं चिंतन कशाचं चाललेलं होतं? त्यांच्या चिंतनात, ध्यानात, मनात, चित्तात प्रभूची आसक्ती होती. पण आज आमच्या ध्यानात, मनात, चित्तात कांदे बटाटेच भरलेले, शेअर मार्केटच भरलेले, त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाहीये. ही आसक्ती आहे. ती आसक्ती सुटली पाहिजे. कर्म तर केलीच पाहिजे. कर्म करू नका असं गीता कधीच म्हणत नाहीये. म्हणून भगवंत वरती म्हणतायत की हे जे आहे दोषयुक्त कर्मांचा त्याग करा. हे कोण म्हणतंय? हे इतर लोक म्हणतायत. पण आता मी काय सांगतोय अर्जुना ते ऐक. तर मी सांगतोय ही सगळी कर्म तू करायची आहेस, पण कशी करायची आहेस? ही कर्मासक्ती सोडून करायची नाही का. एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. अर्जुना, हे माझं निश्चित आणि उत्तम मत आहे. हे सांगण्याची ताकद या गीतेमध्ये.
म्हणून यज्ञामध्ये जर मला काही सोडायचंय तर यज्ञामध्ये मला ही कर्मातली आसक्ती सोडायला शिकलं पाहिजे. मग ती कशी सुटणार, ती कशी शिकणार मी, नाही का? प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस ऋषीमुनी यज्ञ करायचे तो यज्ञ खूप दिवस चालायचा आणि तितके दिवस ते गावोगावी खेडोपाडी जायचे, भगवंताचे विचार घेऊन जायचे, पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे प्रत्येकाला नेण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि हा प्रयत्न चालू असताना त्याच्यातला जे कर्मातला भाव आहे तो भाव उभा राहायचा त्यांच्यामध्ये. आणि भाव उभा राहिला की आपोआपच ते कर्म हे सहज कर्म होतं. गीता म्हणते सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभाय दोषेण धूमेनाग्निरेवावृता. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. दोष सहित जरी असलं ना ते कर्म तरी सुद्धा अर्जुना तू सोडायचं नाहीयेस. का? कारण ते सहजं कर्म, सहज कर्म आहे. तर सहज शब्दाचा काय अर्थ होतो, कसा होतो? आज समाजामध्ये याचा अर्थ नको ते अर्थ काढणारे लोक आहेत. गीतेचं तत्वज्ञान हे स्वतःला पूरक कसं करता येईल, तिकडे कसं वळवता येईल, ह्याचाच एकमात्र विचार आज समाजात चाललेला दिसतोय. मग सांगतात आम्ही गीतेचे खूप मोठा अभ्यास घेतो, पण तू तुझी गीता फक्त आणि फक्त तुझ्या व्यापारासाठी, तुझ्या व्यवहारासाठी, तुझ्या कीर्तीसाठी, तुझ्या प्रतिष्ठेसाठी, तुझ्या संपन्नतेसाठी तू वापर करतोयस. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी जर तू गीता उचलत असशील तर ती गीता कधीच तुझ्या जवळ येणार नाही. तू गीतेच्या जवळ जाण्याचा कितीही प्रयत्न कर पण गीता तितकीच लांब जाणार आहे तुझ्यापासून. कारण गीतेकडे तिचा मुलगा बनून गेलं पाहिजे, एखादा व्यापारी बनून नाही, एखादा दलाल बनून नाही, एखादा स्वार्थ साधू माणूस बनून नाही, तर गीतेकडे तिचा मुलगा बनून गेलं पाहिजे. तरच ती आई आपल्याला उचलून घेईल, तरच ती तिचं हृदय आपल्या समोर उघडं करेल. गीता समजून घेणं महत्वाचं आहे. यज्ञीय संस्कृतीचा आधार सांगणारी ही गीता आहे. यज्ञामध्ये या आसक्तीचा त्याग करता आला पाहिजे मला. मग ज्यावेळेस मी हे भगवंताचे विचार घेऊन जाईल त्यावेळेस ते विचार माझे आहेत का? नाहीये. त्यावेळेस हे कर्म माझं आहे का? आहे. कर्म माझं आहे, पण त्या कर्मामधलं ममत्व निघून गेलेलं आहे. आपण पाहिलं ममत्व, कर्मातलं ममत्व निघून गेलं पाहिजे. जिथे ममत्व असणार तिथे आसक्ती ही उभी राहणारच आहे, आणि जिथे अधिकार असणार तिथे सुद्धा आसक्ती राहणार आहे. ज्यावेळेस ऋषीमुनी यज्ञीय कार्य करून गावागावात खेडोपाड्यात जायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये ममत्व उभं राहतच नव्हतं. का? कारण तो आज ज्या खेड्यात गेला उद्या त्या खेड्यात जातच नाहीये. एकाच खेड्यात वर्षभरात 100 लोक येऊन जायचे आणि असे ते खेडी बदलायचे, अशी ते गावं बदलायचे. मग आता त्याला बदललं कोणी? मी बदलला का? नाही, मी तर एकदाच गेलो होतो. हा जो भाव आहे तो भाव आपोआपच त्यातलं ममत्व दूर करतो, त्याच्यातला अधिकार. माझ्यामुळे हे गाव बदललं, माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं, मीच याचा अधिकारी आहे, इथं माझा सत्कार झालाच पाहिजे, याचा बक्षीस मलाच मिळालं पाहिजे. हा अधिकार उरतच नाहीये तिथं. का? कारण ते यज्ञीय कर्म आहे, ते एकट्याने केलेलं नाहीये, समूहाने केलेलं आहे. आणि जिथे समूहाने केलेलं कर्म असतं ना तिथं एकट्याचा अधिकार कधीच नसतो. समाजवाद, हा समाजवाद
तिथं उभा राहिलेला आहे. आज आपल्याकडे समाजवाद का बरं टिकलेला नाहीये त्याचं कारण वेगळं आहे. साम्यवाद का बरं टिकलेलं नाही त्याची कारणं वेगळी आहेत. सध्या आपण त्याच्यात पुढे येऊ नको. समाजवाद म्हणजे काय, पण त्यामध्ये मालकी अधिकार नाहीये आणि ममत्व नाही. म्हणून यज्ञामध्ये मला या गोष्टी सोडायला शिकल्या पाहिजेत. आता हा अधिकार आणि हे ममत्व सोडल्यानंतर माझं जीवन शिल्लकच राहील का? कसं काय राहील? राहणार का नाही? माझं अस्तित्वच राहील का नाही? कारण एकदा ममत्व नष्ट झाला तर संबंध नष्ट होऊ शकतो. आपुलकीची भावना नष्ट होऊ शकते. मग ते कर्म मला माझं वाटतच नाही, आणि जे कर्म मला माझं वाटत नाहीये मग ते मी कधी करणारच नाही. म्हणून हे ममत्व मला एका ठिकाणाहून सोडून दुसरीकडे ठेवावं लागेल. ही आसक्ती एका ठिकाणाहून काढून दुसरीकडे ठेवावीच लागेल. आणि मग ती कुठे ठेवायची? मला ती भगवंतामध्ये ठेवायची. गतित्वं गतित्वं त्वमेका भवानी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ही माझी आसक्ती तिथं ठेवायची. जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भव तुमे क्षंतव्यो मे पराद शिव 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 भो श्री महादेव शंभो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या प्रत्येक ठिकाणी मला माझी आसक्ती ठेवायची. ती आसक्ती कर्मातली काढून भगवंतामध्ये ठेवायची. ते ममत्व या कर्मांमधलं काढून, या देहाबद्दल काढून, या भौतिक जगाबद्दल काढून मला तिकडे ठेवायचंय. एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा, हे ममत्व आहे. आणि तोच अधिकार सुद्धा आहे. भगवंताला सांगतोय तो, अरे देवा एकतरी जन्म असा आण की ज्याच्यामध्ये तू मला सखा म्हणशील. हा अधिकार आहे. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन नहोसी म्हणून जातो माघारा. हे काय? ही अधिकारवाणी आहे. एक प्रकारची आसक्ती आहे. बऱ्याच जणांची संतांची उदाहरणं आहेत तिथं. कुठेही त्यांना संकट वाटलं, कुठेही त्यांना काहीतरी चुकीचं वाटलं, काही समजत नाहीये जीवनामध्ये, लगेच पंढरीची वाट धरलेली आहे प्रत्येकाने. आसक्त आहे का? लोहचुंबक येते, लोहचुंबक. त्याच्यासमोर लोखंड आलं ना, आपोआपच ते त्याला ओढून घेते. तसं आहे. आसक्ती ठेवायची ना, इतकी स्ट्रॉंगली ठेवेल, पण ती कुठे ठेवेल? भगवत विचारांमध्ये, भगवत भक्तीमध्ये, भगवत कर्मामध्ये. का? भगवत कर्म का बरं करायचंय मला? कारण ते नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्य कर्मण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण. हे गीता सांगते. नियतं कुरु कर्मत्वं. अर्जुनाला म्हणताय, अर्जुना तू काय कर? नियत कर्म कर. आता नियत कर्म जर सांगितले, जे कर्म मला वेदांनी सांगितलेलं आहे, जे कर्म मला भगवंतांनी सांगितलेले आहे, ते कर्म तर मी केलंच पाहिजे. ते न करून कसं काय चालेल? मला या कर्मामधली आसक्ती सोडून भगवंतामध्ये ठेवता आली पाहिजे. त्याच्यासाठी हा यज्ञ आहे. त्याच्यातलं मला ममत्व सोडता आलं पाहिजे, मला अधिकार सोडता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा त्याग आहे. या सगळ्या गोष्टींचं हवन मला यज्ञामध्ये करायचं, यज्ञीय अग्नीमध्ये करायचंय. मग तो अग्नी त्या सगळ्या गोष्टी भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण आपण पाहिलं तसं अग्नी हे भगवंताचं एक मुख आहे, खाण्याचं मुख. त्याच्याद्वारे भगवंत खातोय.
माझं ममत्व, माझी आसक्ती, माझा अधिकार, या गोष्टी जशा मला सोडायच्यात, मग पुढे भगवंतांनी सगळे त्यागाचे प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक त्याग, राजस त्याग, तामस त्याग सगळे सांगितले आहेत. आता आपल्याला सध्या त्याच्यात शिरण्याची आवश्यकता नाही. त्याग म्हणजे नेमक्या या गोष्टी मला सोडायच्या. मग जसा या गोष्टी सोडायच्या आहेत तसाच मला माझा अहम सोडायचा आहे. जसं मला ममत्व सोडायचं आहे, जशी मला आसक्ती सोडायची आहे, जसा मला अधिकार सोडायचा आहे, तसाच मला अहंकार सोडायचा आहे. त्याच्यासाठी यज्ञ. आज अहंकाराशिवाय माझं जीवनच नाहीये. हा अहंकार कसा सोडता येईल? आपल्या एका संत म्हणतात, अहंकाराचा वारा न लगो राजसा. अरे कधीच हा अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. पण आज त्या वाऱ्यापासून थोडं दूर झालं की आम्हाला घुसमटल्यासारखं होतं. आम्ही कायम त्या वाऱ्यातच असतो. आणि अहंकार पण कशाचा? ज्याच्यात माझं काही कर्तृत्व नाहीये, जिथं माझं काही दातृत्व नाहीये, त्या गोष्टींचा मला अहंकार आहे. आज एकही कर्म असं नाहीये की जे कर्म मी स्वतःहून करू शकतोय. मग ते जर मी स्वतःहून करूच शकत नाहीये तर त्याचा अहंकार का बाळगावा? भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतायत, द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णं तथा ज्ञानपियोद वीरान मया हतास्त्वां जहिमागतिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान. 11व्या अध्यायात सांगतायत ते, अरे अर्जुना तू काही काळजी करू नकोस. हे भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ हे जे सगळे आहेत ना, या सगळ्यांना मीच मारलेले. मया हतास्त्वां जहिमागतिष्ठा. हे सगळे मी मारणारच आहे, मारलेलेच आहेत. पण तू फक्त काय कर, आता तिथं निमित्त मात्र बन आणि युद्धस्व जेतासि रणे सपत्नान. मग तू युद्ध कर. आता उद्या अर्जुनाला हा अहंकार उभाच राहणार नाहीये की भीष्मांना मी मारलंय, द्रोणांना मी मारलंय, कर्णाला मी मारलंय, जे काय आता ज्याला ज्याला मारलं असं. हा अहंकार त्याच्यात उभा नाही राहणार. का? कारण भगवंताने हे कर्म केलेलं आहे आधीच. हे कर्म करण्याची ताकद माझ्यात नाहीच आहे. आणि ती गोष्ट तशी खरी पण होती त्यावेळेस, त्या सिच्युएशन नुसार. अर्जुनात एवढी ताकदच नव्हती की भीष्मांना मारू शकेल. द्रोणांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद अर्जुनात नव्हती. कर्णाचा शिरच्छेद आणि या सगळ्या गोष्टी लांब राहिल्या. कर्णाच्या युद्धामध्ये बरोबरी करण्याची ताकद सुद्धा अर्जुनात नव्हती. पण तरी सुद्धा काही वर्तका केशव सोबत होता तिथं, आणि त्याने हे सगळं काम आधी करून ठेवलेलं आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत तिथं. हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी तो अहंकार आपोआपच गळून पडेल. त्याच्यासाठी यज्ञ, की ज्यावेळेस यज्ञामध्ये आम्ही हजारो लोक एकत्र येऊ आणि ते यज्ञीय काम सुरू करू, त्या हजारांमध्ये लाखोंमध्ये माझं अस्तित्वच किती असणार आहे? 0.00 काही % असेल. आता तेवढं माझं अस्तित्व घेऊन मी कुठं कशाचा अहंकार मिरवणार आहे? मग काही नाही. आणि म्हणून यज्ञातून हा अहंकार त्यागला गेला पाहिजे. त्या अहंकाराचं हवन झालं पाहिजे. मखांश भाजाम प्रथमो मनीषिभिः. तो मखांश जो आहे, हे जे हवीर द्रव्य आहे, यज्ञातला हा जो त्यागाचा संस्कार आहे, हा जो त्यागाचा विधी आहे, ज्याच्यावरती यज्ञ संस्था आज उभी आहे, तो या गोष्टींचा त्याग आहे.
अहंकाराचा त्याग. आज आम्ही मंदिरात गेल्यानंतर जोडे बाहेर काढून ठेवतो, पण अहंकार मात्र आत सोबत घेऊन जातो. आज आम्ही अशी ऐटीत घंटा वाजवतो मंदिराची. का विचारलं त्याला तर तो म्हणतो देवाला जागा करायला आलोय मी. अरे देव एक क्षणभरी जरी झोपला ना, एक क्षणभर जरी, तरी तू 4 जणांच्या खांद्यावर पुढे उभून जाशील. आणि मग तू हा कसला अहंकार घेऊन चाललायस तिथं, हे त्याला कळत नाही. मी कोणत्या कामासाठी आलेले, मला कशासाठी पाठवले, ही गोष्ट ज्यावेळेस विसरून जातो ना, त्यावेळेस तो अहंकार उभा राहतो. अहंकार उभा राहायला पाहिजे, नाही असं नाहीये. अहंकार शून्य जीवन नकोय. जीवनात अहंकार पाहिजे, पण तो कशाचा पाहिजे आणि किती पाहिजे हे समजण्यासाठी येत नाही. तो कसा सोडायचा आहे त्याच्यासाठी येत नाही. कारण अहंकार रहित, अहंकार शून्य जर जीवन असेल तरी त्या जीवनाला अर्थ नाही उरणार. कारण अहंकार रहित, अहंकार शून्य जीवन जर झालं तर अस्मिता, तेजस्विता यांच्यासारखे गुण निघून जातील. म्हणून अहंकार हा पाहिजेच. अहंकाराशिवाय शोभा नाहीये. म्हणून आपल्या इकडे जे सांख्य असतील, न्यायदर्शन असेल, वेदांत असेल, प्रत्येकाने हा अहम पाहिजेच हे सांगितलेलं आहे. शेवटी अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी ज्यावेळेस मला तिथपर्यंत जायचंय, तिथं पण हा अहम पाहिजेच मला. अहम शिवाय अस्तित्वच नाही. मग तो अहम कशाचा पाहिजे? त्या अहम मध्ये मी ब्रह्म आहे ही जाणीव पाहिजे. ते परमतत्व माझ्या आतमध्ये बसलेलं आहे ही जाणीव पाहिजे. पण आज नेमकं त्याला मी विसरलेलो आहे आणि मीच कोण आहे? अमुक अमुक शंकरराव, गणपतराव हा मी आहे. तर शंकरराव मी आहे आणि गणपतराव मी आहे, हीच जर माझी आयडेंटिटी असेल, हीच जर माझी ओळख असेल, तर त्याच्या मागचा कर्ता कोण मनी विचारून पहा, अन्याय कोणाकडे. त्याच्या मागचा कर्ताच मी खाऊन घेतलेला आहे. हा कर्ता ओळखता आला पाहिजे. कर्ता करविता जो आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा जो समर्थ आहे, त्याला जर मी विसरून गेलो आणि त्याच्या समोर जर माझा अहंकार उभा राहत असेल, तर मग तो अहंकार मुळापासून उखडून काढायला सुद्धा त्याला यावं लागतं. मग दुर्योधनाला भर सभेमध्ये कृष्णाने स्वतःचं विराट रूप दाखवलेलं आहे. कसला अहंकार आलाय तुला? रावणाचा वध त्याच्यासाठी करावा लागलेला आहे. हिरण्यकश्यपू असेल, हिरण्याक्ष असेल, सहस्रार्जुन असेल, कोणीही घ्या, या प्रत्येकाचा अहंकारामुळे शेवट करावा लागलेला आहे. हा अहंकार मला सोडता आला पाहिजे. आज मला वित्ताचा अहंकार असतोय, आज मला विद्येचा अहंकार असतोय, संपत्तीचा अहंकार असतोय, स्वरूपाचा अहंकार असतोय, शक्तीचा अहंकार असतोय, पदाचा अहंकार असतोय. या प्रत्येक गोष्टींचा अहंकार आहे आज मला. साधा एखादा क्लर्क जरी झाला ना, तरी त्याला त्या क्लर्क पदाचा अहंकार असतो. कारण त्याचे 4 मित्र असतात, त्यांना ती पण नोकरी नसते, म्हणून मग त्याला त्या क्लर्क पदाचा अहंकार. कलेक्टरला त्या पदाचा अहंकार, मंत्र्याला त्याचा अहंकार. प्रत्येकाचा एक अहंकार वेगळा आहे. अगदी जो काही करत नसतो ना, गावात असाच फिरत असतो, त्याला सुद्धा एक वेगळा अहंकार असतो. माझ्यासारखा या गावात दुसरा कोणीच नाहीये, हे सगळं गाव माझं आहे असं त्याला वाटत असतं त्यावेळेस.
आणि हे सगळा गावगाडा माझ्यामुळेच चाललेला आहे. नाही का, ते बैलगाडी खालून जर कुत्रा पळत असेल ना, त्या कुत्र्याला वाटतं बैलगाडीवरचं एवढं वजन मी एकटाच ओढतोय. पण ते त्यावेळेस त्याला सांगितलं पाहिजे, जरा त्या बैलगाडी खालून तू बाजूला जा, आणि तरी बघ बैलगाडी चालतच राहणार आहे, तुझ्या वाचून काहीही कुठं अडत नाहीये, एकही गोष्ट अडत नाहीये तुझ्या वाचून. मग तू कशाचा अहंकार घेऊन नाही. आज मला वाटतं नाही, मी गेल्यावर बाकीच्या जगाचं काय होणार, मी गेल्यावर संपूर्ण सृष्टीचं काय होणार. सृष्टी कोणासाठीही थांबलेली नाहीये, आणि तुझ्या वाचून तर नक्कीच नाही. उलट तू गेला तर सृष्टी अजून चांगली चालायला लागेल. नको त्या गोष्टींचा अहंकार घेऊन आम्ही फिरत असतो. आज थोडीशी 4 पुस्तकं काय वाचली, 4 डिग्री काय मिळवल्या की मला विद्येचा अहंकार होतो, ज्ञानाचा अहंकार होतो. आणि ज्ञानाचा अहंकार झाला, विद्येचा अहंकार झाला की मग तोच स्वतः विचारतो, व्हेअर इज गॉड, कुठे आहे देव. देव नावाचं काही तत्वच नाहीये तिथं जगात. हा प्रश्न विचारणारे हे सगळे पीएचडी धारक लोक असतात. एकदा पीएचडी झाली का मग शिंग फुटतात त्यांना, देवाला चॅलेंज करायला जातात, नाही का. जसं हिरण्यकश्यपूने केलं होतं. प्रल्हादाला विचारतोय, कुठे आहे देव तुझा, दाखव मला, इकडे आहे का, तिकडे आहे का, या खांबात आहे का. आणि जशी त्या खांबात लात मारली आहे तसा तो नृसिंह बाहेर आलेला आहे. असाच ह्या अहंकाराने विभूषित झालेल्या लोकांचा अहंकार उतरवण्यासाठी असे भगवंताला अवतार घ्यावे लागतात. म्हणून आपल्याला समाजात हे काम उभं केलं पाहिजे की अहंकार रहित माणसाचं जीवन झालं पाहिजे. रहित म्हणण्यापेक्षा थोडा पाहिजेच, पण तो भगवंत माझ्यात बसलेला आहे या गोष्टीचा अहंकार. अमृतस्य पुत्राः, त्या अमृत तत्व जे आहे त्याचा मी पुत्र आहे, ह्या गोष्टीची शेखी मिरवेल. त्याचा आणि माझा संबंध आहे, सामिप्य आहे, साहचर्य आहे, सानिध्य आहे, या गोष्टींचा अहंकार पाहिजे. पण आज 4 पैसे कमावणाऱ्याच्या जवळ मी गेलो की मग मला अहंकार येतो. तो अहंकार सोडता आला पाहिजे. म्हणून ते भगवंतांनी आपल्याला ती समोर उदाहरणं दिलेली आहेत. मग तिथं सत्यभामा असेल, गरुड असेल, किंवा अजून कोणी कोणी असतील, या सगळ्यांचे अहंकार दूर करण्याचं काम भगवंतांनी स्वतः केलेलं आहे. हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. कोणाला शक्तीचा अहंकार झालेला आहे, कोणाला रूपाचा अहंकार झालेला आहे, कोणाला भक्तीचाही अहंकार होऊ शकतो, नाही का. नारदाला वाटलं नाही सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे, सगळ्यात श्रेष्ठ भक्त. त्यावेळेस भगवंतांना दाखवून द्यावं लागलेलं, अरे तुझ्यापेक्षा पण श्रेष्ठ लोक आहेत जगात. भक्तीचा अहंकारही नको. बस भगवंता तुझ्यामुळं मी आहे, मी तुझा आहे. तेन त्वमसि तस्य त्वमसि तत्त्वमसि, हा छोटासा अहंकार माझ्या जीवनात पाहिजे, सूक्ष्म अहंकार. तर माझ्या जीवनाचं अस्तित्व टिकून राहील, तर मी त्या भगवंताच्या जवळ जाऊ शकेल. हा अहंकार सोडायला शिकलं पाहिजे यज्ञातून. अहंभाव, नाही का, सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स, गुरुता ग्रंथी उभी राहते माझ्यामध्ये. ती गुरुता ग्रंथी मला सोडता आली पाहिजे, त्याच्यासाठी यज्ञ. आपल्या इकडे सांगितलेलं आहे, मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्व फार हा वाहू नको. मी मोठा आहे, शहाणा आहे, धनाढ्य आहे, अजिबात नाही. हा गर्वभार तू कधीच वाहू नकोस. अभिमान वेगळा आहे, गर्व वेगळा आहे, अहंकार वेगळा आहे.
की प्रत्येक वेगवेगळी तत्व आहेत, आता तर सध्या त्याच्यात शिरायला नको, पण ते मला सोडता आलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचा अभिमान आहे, भगवंताचा मी आहे, लाडकं लेकरू आहे मी, तो माझा पिता आहे, ह्या गोष्टीचा अभिमान असणं वेगळं आहे. तो पाहिजेच मला जीवनात, कारण त्याच्यामुळे मी आहे. हे तत्वज्ञान सांगणारी ही भारतीय संस्कृती आहे, ही आर्यांची विचारधारा आहे, ही वैदिकांची विचार प्रणाली आहे. आणि ती विचार प्रणाली घेऊन इथं कालिदास आपल्याला रघुवंशाद्वारे सांगतोय. रघुवंश का अभ्यासायचंय मला? रघुवंश या गोष्टींसाठी अभ्यासायचंय. मला कळालं पाहिजे मखांश भाजाम काय आहे, मखस्य अंश. मखांश काय आहे तो, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. हवीर द्रव्य अर्पण करायचंय म्हणजे काय करायचंय, हा माझा अहंकार मला सोडता आला पाहिजे. तिथे अहंकाराचे जोडे बाहेर ठेवून मग भगवंताजवळ या, मग भगवंतांच्या लेकरांजवळ जा, मग आपापल्या भावंडासोबत जा. बघा किती वेगळी मजा येते. मग सगळे गोळ्या मेळ्याने बसलेले आहेत तिथं. एकाच आईची 4 लेकरं आहेत, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक शेतकरी आहे, एक साधा मजूर आहे. पण ज्यावेळेस 4ही मुलं एकत्र येऊन मांडीला मांडी लावून बसतायत, त्यावेळेस ती आई अनिमेष नेत्रांनी त्यांच्याकडे बघत असते. का? कारण तिथे डॉक्टर नाही, तिथे वकील नाही, तिथे शेतकरी नाही, तिथे मजूर नाही, कोणीच नाहीये. तिथे 4ही भावंड आहेत. हे भौतिक जे स्टॅम्प आहेत आपल्यावरती लागलेले, हे भौतिक शिक्के आहेत. त्या भौतिक शिक्क्यांना सोडण्याचं शिक्षण जिथं झालं, ज्या संस्थेत दिलं जाते, ती संस्था म्हणजे ही यज्ञ संस्था आहे. तिला यज्ञ संस्था म्हणते. पण ज्या समाजातून ही यज्ञ संस्थाच नष्ट झालेली आहे, अशा समाजाला या गोष्टी फक्त आणि फक्त कल्पनातीत वाटतील, कल्पक गोष्टी वाटतील. आज माझ्याकडे 4 गाड्या आल्या, 4 घोडे आले, 4 बंगले आले की मी एकदम हवेत चालायला लागतो. बाकीचं जग मला तुच्छ वाटतं. हा भाव जिथं नष्ट होईल ते नष्ट करण्याचं काम या यज्ञीय संस्थेने केले आहे. तिथं यज्ञ करत असताना प्रत्येक वेळेस प्रत्येक पावली मला भगवंताला सोबत घेऊन चालावं लागतंय. त्याच्याशिवाय यज्ञ होतच नाही. प्रत्येक देवाचं आवाहन करायला लागतंय मला, आणि त्या देवामुळे ही सगळी सृष्टी चाललेली आहे. त्यावेळेस मला ती जाणीव होते की मी कशासाठी आलोय, मी कोण आहे, माझं काय कर्म आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले. हा भाव त्यावेळेस मनात उभा राहतो की आज ज्या गोष्टीचा मी अहंकार मिळवतो ना, हा अहंकार मिळवण्यामागे काय जो भाव आहे माझा, तो कोणामुळे प्राप्त झालेला आहे. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले. हे ऐश्वर तेव्हा लाभलेलं आहे मला. त्याच्याशिवाय हे ऐश्वर मिळूच शकणार नाही. आणि मग त्याच्याशिवाय जर मिळूच शकणार नाहीये, तर मग मी स्वतःचं कर्तृत्व का तिथं घेऊन जातोय. त्या कर्मामध्ये माझी आसक्ती का ठेवतोय. मग त्या कर्मासोबत माझ्या अहमला का जोडण्याचा प्रयत्न करतोय मी. हा विचार झाला पाहिजे. त्यावेळेस आता धर्म तुझ्या सख्या पुढते ये नम्रत्वतेने असे, त्यावेळेस त्या धर्मासमोर नम्र होता आलं पाहिजे. अहंकार सोडून तिथं नम्रतेचं शिक्षण देणारी यज्ञ संस्था आहे.
की जे अस्तित्व माझं आहे तेच अस्तित्व तुझं सुद्धा आहे, तेच अस्तित्व तिसऱ्याचं सुद्धा आहे, आणि प्रत्येक जण समान आहे तिथं. म्हणून समानी वा कुती समाना हृदयानी व समान सर्व, नाही का, हे सगळं जे सांगणारी आपली संस्था आहे ती ही यज्ञ संस्था आहे. समानमस्तु वो मनो, नाही का, समान वस्तू वो मन. आमच्या सगळ्यांची मन समान होत, आमच्या सगळ्यांची आकृती समान होत, आमच्या सगळ्यांची हृदय समान होत. समाना हृदयानी व, सगळे आमची हृदय समान होत. हे कुठून होईल? हे या यज्ञातून होणार आहे. यज्ञ एकमेकांना बांधण्यासाठी. आणि ज्यावेळेस ही सगळी समानतेची भावना तिथे उभी राहील, कोणी श्रेष्ठ नाहीये, कोणीही कनिष्ठ नाहीये, कोणी उच्च नाहीये, कोणी नीच नाहीये, कोणी धनवान नाहीये, कोणी गरीब नाहीये, कोणी उच्च विद्या विभूषित नाहीये, तर कोणी दुसरा निरक्षर नाहीये, कोणी हीन दीन लाचार नाहीये, तर कोणी सर्व शक्तिमान नाहीये. ही दरी जिथं दूर केली जाते ना, ती ही यज्ञ संस्था आहे. आणि ती कशी दूर होते? ती या मखांश भाजाम, या द्रव्यांच्या हवनामुळे ती नष्ट होते. म्हणून यज्ञामध्ये या गोष्टींचं हवन झालं पाहिजे, या गोष्टींचा त्याग झाला पाहिजे. ममत्व असेल, अधिकार असेल, आसक्ती असेल, मग ती आसक्ती कर्मातली असेल किंवा ती आसक्ती फळातली असेल, अहंकार असेल, या अशा अनेक तत्वांचा त्याग जिथं केला जातोय तो खरा यज्ञ. नुसत्याच आगीत तूप ओततायत, डालडा ओततायत, धान्य ओततायत, नाही का, समिधा टाकतायत, आग अजून वाढवतायत आणि झाला आमचा यज्ञ. मग त्याला यज्ञ म्हणत नाहीये. ते फक्त आणि फक्त एक यज्ञीय कर्मकांड झालं. पण त्या कर्मकांडामागचा जर अर्थ समजत नसेल, कर्मकांडामागचा धर्मयुक्त अर्थ, धर्मयुक्त भाव जर नष्ट होत असेल, तर ते कर्मकांड फक्त आणि फक्त यंत्रवत होत राहते. यंत्रारूढा आणि मायया, हे गीता म्हणते, यंत्रारूढा आणि मायया, की अगदी यंत्रवत चाललंय ते कर्म. नसतोच मग करायचं म्हणून करतोय, का करायचं हे त्यालाही माहित नाही, कसं करायचं हेही त्याला माहित नाही, कशासाठी करायचं हेही माहित नाही, बस करायचंय म्हणून करतोय. सांगितलं ना, धरा तूप टाका त्याच्यात, का टाकलं, म्हणा माझ्या माग मम, का म्हणला हा मम. अरे पण ते मम का म्हणायचं, ममाचा अर्थ काय हे तू कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? मला त्याच्यासाठी वेळ नाही, मला बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे, पण ह्याच्यासाठी अजिबात वेळ नाही. तर यज्ञ विज्ञ काय असेल ना, ते ब्राह्मणाला बोलवतो मी, 5च्या ऐवजी 10,000 घे भाऊ तुला, पण तो यज्ञ तूच कर, मला नको करायला सांग. आज त्याच्या मागची भावनाच नष्ट झालेली. आणि जिथं ही यज्ञाची भावना नष्ट झालेली, त्या समाजामध्ये आज आपल्याला पुन्हा उभं राहायचंय. पुन्हा हे वैदिकांचे विचार उभे करायचे, त्यांचं वर्तन, त्यांची वाणी, त्यांचे विचार, त्यांचं आचरण, त्यांची कृती, हे सगळं पुन्हा या समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम करायचं. आणि ते काम या यज्ञाच्या आहुतीतून होणार आहे, या मखांश भाजाम त्याच्यातून होणार आहे. हा मला त्याग करायचा आहे, त्यागाची परंपरा आहे. त्यागाय संवृतार्थाना. रघुवंशी राजे सगळे कसे होते? त्यागाय संवृतार्थाना. जे पण काही सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतील ना, त्या मिळवलेल्या गोष्टींचा त्याग करण्याची ताकद त्यांच्यात होती. आज आमच्यात त्याग सोडा, पण मिळवणं सुद्धा आम्हाला थांबवता येत नाहीये. किती मिळवावं, किती गोळा करावं, याला काही लिमिट आहे का? आज आमच्याकडे काहीच नाहीये.
घरात माणसं 2च असतील, 4 बंगले झाले तरी हा 5वा बांधायचाच विचार करतोय अजून. त्याची तुला गरज आहे का हा विचार नाहीये. बस मला मोठं व्हायचंय. आणि मोठा कशात होता? फक्त आणि फक्त भौतिकतेमध्ये मोठा होतोय. पण आज या भौतिक जगामध्ये असे अनंत लोक होऊन गेलेले आहेत. दी ग्रेट अलेक्झांडर नाही का, अलेक्झांडर दी ग्रेट यांच्यासारखे अनंत लोक होऊन गेलेले आहेत. पण शेवटी त्याला सुद्धा सांगावं लागलेलं आहे, अलेक्झांडर डायड विथ एम्प्टी हँड. रिकाम्या हाताने त्याला परत जावं लागलेलं आहे. सोबत काही घेऊन जाता आलं नाही. आणि सोबत जे न्यायचंय, जे गाठोडं न्यायचंय ते या कर्मांचं गाठोडं आहे. कर्मानुगो गच्छति जीव एक. हे कर्मांचं गाठोडं सोबत न्यायचं असेल ना, तर या बाकी सगळ्या गोष्टींचा इथंच त्याग केला पाहिजे. आज ज्यांचे पण घरात आम्ही फोटो लावतोय, ज्यांची पण मूर्ती उभी करतोय, ज्यांची पण पूजा आम्ही करतोय ना, त्यांच्यातल्या एकानेही बंगले बांधलेले नाहीयेत. सगळेच लोक प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालब्यान, रुक्मांग, गदार्जुन, वशिष्ठ, विभीषण आदीन हे कोणीच त्या बंगल्यांच्या मागे लागलेले नाहीयेत. 4च तोळे का अजून 10 तोळे घेऊया, तोळ्यांच्या मागे लागलेले नाहीये. शेअर मार्केटचा भाव आज वर गेला का खाली गेला, सेन्सेक्सचं काय झालं, निफ्टीचं काय झालं, हा विचार या लोकांनी कधीच केलेला नाही. तो विचार जिथं सोडलेला आहे तिथं हा यज्ञ आहे. आज माझ्या जीवनात हा यज्ञ होतोय का? आज मी झोपेत असलो तरी मला शेअर मार्केटचीच स्वप्न पडतायत, झोपेत सुद्धा मी त्याला सोडत नाहीये. हे सोडण्याचं शिक्षण अगदी लहानपणापासून मिळालं पाहिजे. आणि ती आमची यज्ञीय संस्था होती. एकदा गुरुगृही मुलगा चालला की त्याला तिथपासून हे सोडण्याचं शिक्षण मिळायचं. प्रत्येक गोष्टीतलं तू महत्त्व सोड, प्रत्येक गोष्टीवरचा अधिकार सोड. त्याला माहित नसायचं जुन्या काळात, ज्यावेळेस तो तपोवनात चाललेला आहे, आल्यानंतर त्याला त्याचं घरही बघायला मिळणार आहे का नाही, आल्यानंतर त्याचे आई वडील पण त्याला बघायला मिळणार आहेत का नाही, त्याची भावंड त्याला सोबत घेतील का नाही माहित नाही. कोणतीच गोष्ट निश्चित नाहीये तिथं. सगळ्या गोष्टींवरती तो पाणी सोडून मग त्या तपोवनात गेलेला आहे. हे सोडण्याचं शिक्षण आहे. आज मुली लग्न करून सासरी गेल्या तरी माहेरची आसक्ती सुटत नाहीये. मुलगी सासरी गेली लग्न करून तरी तिच्या नावावरती इथं 2 रूम असतातच घरात, तिच्या नावाची 2 कपाटं असतातच. आसक्ती सुटत नाही. मग ही कशी सुटेल? हा अहंकार कसा सुटेल? हा अधिकार कसा सुटेल? हे ममत्व कसं सुटेल? त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करणं. आणि एखादी गोष्ट जर सोडायची असेल ना, तर तिच्यापेक्षा मोठी गोष्ट समोर द्यावी लागते हातात. आणि या जगात या भगवंताशिवाय, भगवत भक्तीशिवाय दुसरी अशी कोणती गोष्ट आहे की ती मोठी आहे, जिचं स्वरूप हिच्यापेक्षा मोठं आहे? एकही गोष्ट नाही. आणि तसं जर असतं, त्याच्यापेक्षा मोठी जर गोष्ट कोणती असती तर या संतांनी ती गोष्ट पकडली असती, भगवंताला नसतं पकडलं त्यांनी कधीच. आपल्या इकडे गीता म्हणून सांगते, यद्यदाचरिती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जन स्वयं प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. या श्रेष्ठांनी जे आचरलेलं आहे, यद्यद आचरती श्रेष्ठ, श्रेष्ठ लोकांनी ज्या ज्या गोष्टींचं आचरण केलेलं आहे ना,
तत्तदेवेतरो जना. तसंच आचरण इतर लोक सुद्धा करायला पाहिजे, करतायत. हे आपण केलं पाहिजे. जे या साधू संतांनी, ऋषी मुनींनी, सज्जनांनी, महापुरुषांनी आचरण केलेलं आहे, त्यांनी ह्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. ज्ञानाच्या अगदी उच्च टोकावरती पोचलेले शंकराचार्य आहेत. ज्ञानियारांचा राजा, गुरु महाराज असे आपले ज्ञानेश्वर महाराज. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाता असं म्हणणारे आमचे तुकाराम महाराज. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूची शोधोनी पाहे, हे सांगणारे आमचे रामदास स्वामी. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या जीवनात ज्ञानाच्या उच्च टोकावरती जाऊन बसलेले होते. पण तरी सुद्धा यात किंचितही त्या गोष्टीचा अहंकार ज्यांना नाही, ज्ञानाच्या अहंकाराचा लेश मात्रही ज्यांच्यात उरलेला नाहीये, असे ही सगळे चरित्र आहे. यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं रोज यज्ञ चालत होता. खऱ्या अर्थानं रोज हा त्याग होत होता, ही आहुती देत होते, ही हवन चाललेलं होतं. हा त्यागाचा विधी आहे, त्यागाचा संस्कार आहे, तो त्यांच्या कणाकणात भरलेला आहे जीवनामध्ये. असं माझं जीवन आहे का? तसं जीवन बनवण्याचा मी प्रयत्न करतोय का? अहंकार सोडता आला पाहिजे. कर्णाला एक प्रकारचा अहंकार होता, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये. जिथं अहंकार आला तिथं त्या अहंकाराचा नाश सुद्धा आला. अहंकार नाश हे सुद्धा गीतेचं एक प्रकारचं प्राण आहे. गीतेचा अहंकार नाश. त्या अहंकाराचा नाश हा जर मी स्वतः केला नाही तर तो भगवंत करणारच आहे. मग त्यांनी करण्यापेक्षा मीच का करू नये? हे सांगणारी यज्ञ संस्था आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये रोज हा यज्ञ उभा राहायला पाहिजे. रोज यज्ञामध्ये आहुती पडली पाहिजे. रात्री झोपताना हा विचार केला पाहिजे, हा यज्ञ झाला पाहिजे. करचरण कृतम वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधम विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. माझ्याकडून असं एक तरी कर्म झालेलं आहे का? जर असं काही कर्म झालं असेल, अशी काही चूक घडली असेल, असा जिथे अहंकार उभा राहिला असेल, जिथे ममत्व उभं राहिलं असेल, जिथे आसक्ती उभी राहिली असेल, तिथे त्याच दिवशी ती सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे. म्हणून नाही का आपण ज्यावेळेस पूजेला बसतोय, मग ते सत्यनारायण असेल किंवा इतर कोणतीही पूजा असेल, त्यावेळेस आपल्याला ब्राह्मण म्हणतो, हा आता पाणी सोडा आणि म्हणा इदन्न मम इदन्न मम. ही गोष्ट माझी नाहीये. तेव्हा हे कर्म सुद्धा माझं नाहीये, हे जीवन सुद्धा माझं नाहीये, सगळं तुझं आहे. आणि म्हणून शेवटी ज्यावेळेस ते अर्पण करायचंय, इथे श्रीकृष्णार्पणमस्तु, हे त्या श्रीकृष्णाला अर्पण करायचंय. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये. की देवा, ही तुझी वस्तू आहे, ही तुलाच मी देतोय परत, त्यात माझं काही नाहीये. मी कर्मशून्य आहे. आणि माझ्या जीवनात जर काही कर्म असेल तर ते कर्म करवणारा सुद्धा तूच आहेस. हा अहंकाराचा नाश आहे. ही नम्रता आहे. जिथं नम्रता उभी राहील तिथं अहंकाराचा नाश आपोआप होणार आहे. पण त्याच्याबद्दल हा नम्रतेचा भाव मनात उभा राहिला पाहिजे. त्याच्या समोर तरी मला झुकता आलं पाहिजे. हिंदवी स्वराज्य मी स्थापन केलं असं शिवाजी महाराजांनी कधीच म्हटलेलं नाही.
हे श्रींच्या कृपेमुळे झालेलं आहे. हे आई जगदंबेच्या कृपेने झालेलं आहे. हा अहंकाराचा त्याग आहे. कर्तृत्व असून सुद्धा कर्तृत्व शून्य माणूस आहे असं होतं का? नाही. अगदी कर्तृत्व इतकं होतं की संपूर्ण जगाला त्या कर्तृत्वासमोर माना झुकवाव्या लागलेल्या आहेत. प्रत्येक जण झुकलेला आहे त्या कर्तृत्वासमोर. मुघल असतील, ब्रिटिश असतील, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, नाही का, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, प्रत्येक जण त्यांच्या समोर झुकलेलं आहे. एवढं कर्तृत्व होतं. पण तरी सुद्धा त्या कर्तृत्वाचा लेश मात्रही अहंकार ज्या चरित्रामध्ये नव्हता ते चरित्र म्हणजे शिवाजी महाराज. हा खरा अहंकाराचा त्याग ज्यांच्या जीवनात झालेला आहे. हे यज्ञीय जीवन ज्यांचं बनलेलं आहे, अशी ही चरित्र आहेत. साधी गोष्ट आहे. भगवंत सुद्धा या चातुर्मासामध्ये म्हणतोय, नाही मी तर झोपलो होतो, मी काही केलेलंच नाहीये, जे काय केलंय हे तू केलेलं आहे, हे तुझं कर्तृत्व हे म्हणणारा भगवंत आहे. हे का बरं म्हणतोय भगवंत? तो अहंकार नष्ट करण्याचा भाव आहे की भगवंताने सगळं करून सुद्धा जर तो त्या कर्माचं आसक्ती ठेवत नाहीये, त्या कर्माचं फळ स्वतःकडे घेत नाहीये, त्या कर्माने त्याच्यामध्ये अहंकार उभा राहत नाहीये, त्या कर्माबद्दल ममत्व ज्याच्यामध्ये नाहीये, हे सांगण्यासाठी हे चातुर्मास आहे. चातुर्मासाचा हा भाव आहे. अहंकार नाश. तो अहंकार मला सोडता आला पाहिजे. तिथं जगामध्ये एक तरी जागा अशी असली पाहिजे की जिथं या अहंकाराची जे काय चप्पल असेल ती मी बाहेर ठेवून आत गेलो पाहिजे. अहंकाराचे जोडे बाहेर ठेवून आत जाता आलं पाहिजे. ती ही जागा आहे. त्याच्यासाठी यज्ञ आहे. तिथून सुरुवात आहे. आणि मग माझं संपूर्ण जीवन असं यज्ञमय बनेल. आणि ज्याचं असं संपूर्ण जीवन यज्ञमय बनलेलं आहे ना, तो अजस्र दीक्षा प्रयतस्य मद्गुरो हो. रघु त्यासाठी म्हणतोय, नाही का, रघु इंद्राला काय म्हणतोय? अजस्र दीक्षा प्रयतस्य मद्गुरो हो, नाही का. हे जे माझे वडील आहेत ज्यांनी अख्खं आयुष्यभर या सगळ्या गोष्टींचं हवन केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची आहुती दिलेली आहे. आयुष्यभर हे यज्ञ काम ज्यांच्या जीवनात उभं झालेलं आहे आणि त्यांच्या एकट्याच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या जीवनात त्यांनी हे कर्म उभं केलेलं आहे. हा भाव उभा केलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा त्याच कार्यात जोडलेलो आहोत. त्याच्यासाठीच तर 99 अश्वमेधांच्या वेळेस स्वतः रघु लीडिंग फ्रॉम फ्रंट पुढे उभा राहून त्या यज्ञीय घोड्याचं संरक्षण करण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि आजही जे करतोय तितक्या तत्परतेने अगदी इंद्राला सुद्धा थांबवावं लागलं तरी सुद्धा चालेल. देवांचा राजा जो इंद्र आहे त्याच्याशी सुद्धा जर मला युद्ध करावं लागलं, त्याच्याशी जर मला बोलावं लागलं, त्याला जर मला थांबवावं लागलं तरी सुद्धा चालेल. पण त्या यज्ञाचं संरक्षण मी करेन. ही संस्कृती आहे. या संस्कृतीचे युवक, या संस्कृतीचे तरुण हे असे झाले पाहिजेत की यज्ञीय संस्कृतीला पुन्हा स्थापित करणारे, यज्ञीय संस्कृती पुन्हा उभी करणारे, तिला गावोगावी घेऊन जाणारे आणि लोकांचं जीवन यज्ञमय बनवणारे असे हे युवक झाले पाहिजेत. या युवकांचा आदर्श हा रघु आहे. या समाजाचा आदर्श हा दिलीप आहे. असा हा संपूर्ण रघुवंश आहे. म्हणून त्या रघुवंशाचा अभ्यास करायचा. रघुवंश एक सुंदर काव्य आहे. त्याच्यामध्ये अलंकार आहेत, साहित्यशास्त्रीय गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या आहेत, रस आहे, रीती आहे, छंद आहे, वृत्त आहे, गुण आहेत, दोष आहेत, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात आहेतच. पण त्याच्यात माझी भारतीय संस्कृती आहे, त्याच्यात माझ्या वैदिकांची विचारधारा आहे. म्हणून मला या रघुवंशाचा अभ्यास करायचा.
असो करत राहूया. खूप सुंदर हे आहे रघुवंश. मखांश भाजाम प्रथमो मनीषिभिः. वेळ झालेली आहे. उद्या पुन्हा भेटू आणि पुढच्या विषयाकडे वळूयात.